तर काल फ्रेंडशिप डे होता, पण काल संडे होता. तर आज आता ऋग्वेद ऋषांचं आवरलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या मित्रांसाठी खूप छान छान असे गिफ्ट बनवलेले आहेत, है ना, चॉकलेट ठेवून. आणि फ्रेंडशिप बँड पण चालवलेत याशी. ऋषांक तुझं पण ना? आणि तुम्ही एकमेकांच्या हातात घातला का? होय. ऋषांक तुझं? तर मुलांनी चालवलेत आता फ्रेंडला. नका काढू आता, दे ठेवून, गाडी येईन आता, बस येईन. नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आज आहे श्रावणी पहिला सोमवार. तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि खूप छान असं सर्व निसर्गात एकदम छान वातावरण हिरवगार सगळीकडं झालेलं आहे. आणि आता पाऊसही छान झाला आहे आपल्या भागामध्ये. तर सगळीकडं थंडगार वातावरण तयार झालेलं आहे. आणि श्रावण महिना म्हणल्यावर सर्व महिन्यांचा राजा असतो श्रावण महिना. तर निसर्ग खूप छान असा नटतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आता आपल्याही ब्रह्मकमळाला आलेलं आहे फुलं. तर आपण पाहूया आपल्या या ब्रह्मकमळाला किती फुलं आलेत. तर श्रावण महिना सुरू झाला ना, ब्रह्मकमळाला फुलं यायला लागतात. तर ब्रह्मकमळाला वर्षातून एकदाच फुलं येतात. तर तुम्हाला दाखवते मी आता माझ्या अंगणातल्या ब्रह्मकमळाला किती फुलं आलेले आहेत. तर बघू आपण. इथं आहे ब्रह्मकमळाचं झाड. तर एकदम गर्दी तसं. आणि हे बघा इथं एक वर एक इथं कळी आलेली आहे ब्रह्मकमळाला. इथं एक कळी आलेली आहे, ही एक कळी आलेली आहे. परत या पानाला एक कळी आलेली आहे, कारण या कळ्या आहे ना पानालाच येत असतात. इकडं एक कळी आली, चार कळ्या आल्या. आणि एक कळी इथं पण आहे, पण तिचं आता मुंडकं दाबलंय कळीचं. येते का नाही काय माहिती. या पानाला पण एक कळी आहे, 5. तर 5 कळ्या आल्यात आपल्या या ब्रह्मकमळला. तर श्रावण महिना सुरू झाला ना, ब्रह्मकमळला फुलं यायला सुरुवात होते. तर खूप छान असं दिव्य फुलं असतं हे ब्रह्मकमळचं. तर ते रात्री 12 वाजता उमलतं आणि सकाळपर्यंत पुन्हा मिटून जातं. तर हे महादेवाला आपण वाहत असतो हे फूल. तर आता ह्या सर्व कळ्या आहेत ना, हे 4-5 दिवसात उमलणार आहेत. तर नक्की तुम्हाला मी दाखवीन. आम्ही याची पूजा करत असतो संध्याकाळी. तर नक्की दाखवीन मी तुम्हाला. आज आहे श्रावणी पहिला सोमवार आणि शिवामूठ आहे तांदूळ. तर ज्योतीला आणि मला दोघींनाही उपवास आहे. तर आज आता 9 वाजलेले आहेत. तर सकाळी मी चहा घेतला नव्हता. तर ज्योती श्याम गेलेले होते महादेवाला, मला पण जायचं आहे महादेवाला. तर आता चहा करते. तर चहासाठी घेऊया आपण आता गवती चहा. इथं गवती चहाचं पान आहे. तर हे गवती चहाचा खूप छान असा चहा लागतो. लेमन ग्रास पण म्हणतात त्याला, इंग्लिशमधून लेमन ग्रास म्हणतात. तर खूप छान लागतो चहा. तर चला आता चहा घेते आणि मग आपल्याला एक शिवायची आहे पिशवी. तर महादेवाच्या मंदिरात जायला ज्योतीला पिशवीच नव्हती. तर पिशवी शिवते आणि मग तुम्हाला मी दाखवते शिवलेली पिशवी. तर चला आता अगोदर चहा घेऊया. तर त्यासाठी घेते मी इथं लेमन ग्रास. तर हे पहा लेमन ग्रास खूप सुंदर असा लागतो चहा. तर आज ऋग्वेद ऋषांनी शाळेमध्ये जाताना नेलेलं आहे त्यांच्या फ्रेंडला छान असे गिफ्ट. तर इथं आता उकळायला ठेवलेला आहे ज्योतीला आणि मला चहा. तर या सर्वांनी चहा घ्यायला. तर आता इथून पुढं श्रावण सोमवार शनिवार सुरू झालेले आहेत. तर बरंच असं साई साचलेली होती. तर आता ज्योती करीत आहे इथं तूप. तर सकाळी सकाळी तूप करून घेतलं ना. आपल्या रेग्युलरच्या ज्या पिशव्या असतात त्या आपण वापरलेल्या असतात, त्यामुळं त्या देवाला न्यावं वाटत नाही. तर आता पिशवीमध्ये आपण भस्म, वाती, बेलाची पानं, फुलं हे सर्व सकाळी सकाळी नेतो.
तर म्हटलं चला आता एक नवीन पिशवी शिवावी. तर एक पीस होता घरामध्ये, तर त्या पिसाचीच मी पिशवी शिवत आहे छान अशी. तर आपल्या हातात कला आहे तर मग पिशवी तर शिवलीच पाहिजे. तर तुम्हाला दाखवते मी पूर्ण अशी पिशवी शिवून झाल्यानंतर. मी जवळजवळ 20 वर्षापासून शिवणकाम करते. तर आपल्या हातामध्ये कला असल्यावर वायाला जात नाही. तर ह्या शिवणकामाने माझं बरंच असं आयुष्यात मला भरपूर अशी मदत झालेली आहे. आणि आता या पिशवीला मी बंदसुद्धा त्याच्या लेसचे लावत आहे. तर साड्यांच्या ब्लाऊज पिसाला जे लेस असते ना, तर ते लेसचे लावते. तर खूप छान अशी केली, छोटीशीच केली बटवा. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ज्यांनी कुणी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलमध्ये बरीच अशी माहिती आपल्याला पाहायला मिळते. तर कमेंट ही करी जा. कमेंट केल्यावर कळतं आपल्याला किती लोक बघतात, लोकांना काय वाटतं. तर तुमच्या मनातलं बोलत जा चॅनलवर. तर कमेंट आल्यावर खूप आनंद वाटतो मला. तर जय श्रीताई दत्तात्रय गोरे या आहेत. तर त्या कायम मला कमेंट करतात, खूप छान छान अशा कमेंट करतात. तर धन्यवाद जय श्रीताई, खूप खूप आभार. कारण अशा कमेंट आल्यावर खूप उत्स्फूर्त वाटतं. आणि तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि ज्योती आणि श्याम रोज सकाळी महादेवाला जातात. तर आज सकाळी ज्योतीला पिशवी सापडली नाही. देवाला वाती भस्म ते सगळं नेण्यासाठी पिशवी लागते. तर मी छान अशी पिशवी ज्योतीसाठी शिवलेली आहे मस्त. तर साडीचाच पीस आहे या, त्याची शिवली अशा पद्धतीने. तर कशी झाली पिशवी सांगा बरं की कमेंटमध्ये. तर आज आता थोडंसं 2 रूम आवरायच्या राहिल्यात, हॉल आणि बेडरूम आवरायचं राहिले. तर काल किचन आवरलं आणि आता अजून राहिलंय जरा घर आवरायचं सगळं. पण म्हटलं आज सोमवार येत, आज शेंगदाणे फोडून घेऊ. ज्योतीने तूप करून घेतलंय. तर आता शेंगदाणे फोडून घेतो, फराळ करतो आणि मग नंतर घर आवरायला सुरुवात करतो. तर आता टीव्ही मध्ये पण मस्त असे व्हिडिओ दिसायला लागले तर खूप भारी वाटतंय. तर अशा पद्धतीने माणसाचं एक एक स्वप्न पूर्ण होत असतं. तर त्यासाठी मेहनत तर सगळ्यांना करावीच लागते. तर चला आता महादेवाला जाऊन आल्यावर दाखवते तुम्हाला थोडंसं महादेवाचं आमचं मंदिर. तर शेंगा फोडून घेतो आता. आज बरेच असे शेंगा फोडतो. 2 किलो कसं असते ना? 2 किलो शेंगदाणे फोडून घेतले ना, म्हणजे 15 दिवस मग बन नाही राहत. आता उपवास या महिन्यात जास्त उपवास, शनिवार सोमवार. तर मग त्यासाठी आता शेंगदाणे भरपूर लागतात. आम्ही शेंगदाण्याचा वापर जास्त करत असतो. त्यासाठी आम्ही शेंगा विकत घेतल्यात या. तर भारी शेंगा आहे, मस्त असे शेंगदाणे मोठे मोठे आहेत याला. तर 2 किलोचा डबा भरून ठेवला ना 15 दिवस खूप म्हणजे मस्त पुरतात. ते मध्ये फोडायची गरज नाही लागत. तर एवढ्याच आता शेंगदाणा फोडणंच नाही झालं. तर चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आमच्या गावातील सोमेश्वर महादेव हा पंचमुखी महादेव आहे आणि संगमरवरी अशी ही महादेवाची पिंड आहे आणि मुखवटे आहेत. खूप सुंदर पिंड आहे ही. तर ही अशी पिंड सहसा पाहायला मिळत नाही. तर महादेवाच्या मंदिरात गेल्यावर एकदम प्रसन्न असं वाटतं. आणि आज शिवामूठ आहे तांदूळ. तर आम्ही छान असं दर्शन घेतलं. खूप सुंदर अशी सजावट मंदिरामध्ये केलेली होती. आणि तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.